संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। नमस्ते, आम्ही सामाजिक कंकेशन पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई याच्यामार्फत आम्ही वेल्हे तालुक्यातील रुळे या गावामध्ये आलेलो आहोत। तर त्याच्यामध्ये ग्रामसाधन व्यक्ती बापूराव घाडगे सर, नितीन मोरे सर आणि सपना शिंदे मॅडम, आम्ही तिघं पण या रुळे गावामध्ये आंबा लागवड पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर ते कृषी सहाय्यक सर, नमस्कार, मी कृषी सहाय्यक हेमंत भास्करराव पवार। आपले हे ग्रामसेवक नमस्कार, GP पवार, ग्रामपंचायत अधिकारी रुळे। ठीक आहे, तर आपण प्रत्यक्षात लाभार्थ्यालाच विचारूया की कशा पद्धतीने त्यांचे आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झालेले आहेत। ही बघा एक बाग आहे सगळी टोटल। ठीक आहे, नाव सांगा तुमचं? सुरेखा दत्तात्रय निंगुणे आणि दत्तात्रय ज्ञानबा निंगुणे। चालेल, किती झाड आहेत ती सगळी? 350 झाड आहेत। 350 आहेत का? काय फायदा झाला तुम्हाला झाडांचा? नाही झालं आम्हाला, आता म्हणजे खायला भेटले यंदा, अजून काही गेले बिल नाहीत, पण खायला भेटले यंदा। आता 15 दिवस झाला आम्ही लावल्या, तर माणसं पण घेतो आणि स्वतः पण करतो आम्ही दोघं जण, आणि माणसं पण घेतो सारखे। आता तरी 7-8 माणसं कामाला होती, आता एक खत बीट टाकायला नाही काही। तुम्हाला ग्रामसेवक भाऊसाहेब, कृषी सहाय्यक भाऊसाहेब यांचं सहकार्य हाय 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 सहकार्य आहे सगळ्यांचं। त्यांचं पूर्णपणे सहकार्य मिळालं तुम्हाला? आता एवढ्या किती तुम्ही 1-2 महिने झालाय ना इथं येऊन गेलेले? हा, हे 15 दिवस झाले इथं आले, ह्यांनी 1-2 आंबे पडले, मी वरनं आवाज दिला ना, म्हटलं कोणी म्हणले पवार बाई साहेब, मग मी काही बोललेच नाही, मग येऊन गेले होते ते। चालेल, ठीक आहे, अशाच पद्धतीचं सहकार्य कृषी सहाय्यक आणि आपले ग्रामसेवक यांचं असावं असं आम्ही या मंत्रालयातर्फे विनंती करतो। आणि भविष्यात तुम्ही पण चांगल्या पद्धतीने निगा राखा या फळबागांची, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। नाही करणार आम्ही आता हे केलं, मी या पंथात पडलं ना, आम्ही दुसरीकडे शेतात लक्षच नाही, जास्त करून दररोज इथंच आहे। भात शेती आहे ना, तिकडे अजून काही केलंच नाही, पेरलं नाही, काय नाही, पण दररोज इथं। आणि असं वेळ लागल्या का झाले, म्हणजे कसं चांगलं वाटतं, आणि आलं तरी इथं घरापाशी असल्यामुळे येऊन जाऊन सारखं आम्ही करतो इथं, म्हणजे कष्ट करतो, दोघं पण जास्त करतो। आणि ते पुतण्या आमचा पुण्याला असतो ना, तो पण येऊन बाकीची औषधं फवारणी ते सगळं करतो। चालेल, ओके, धन्यवाद।